आणि आज आपल्यासोबत प्रसिद्ध बैलगाडी मालक चिक्या बैलाचे मालक अजय शेट आहेत आपल्यासोबत. शेट नमस्कार. नमस्कार. काल खरं तर एक आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबांनी काल त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर आज त्याबद्दल जरा तुम्ही काय सांगाल त्यांच्या या राजीनाम्याबद्दल? काल आपले बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबांनी आज आपल्या सगळ्यांसाठी कालचा दिवस हा थोडासा काळा दिवस आहे. कारण हा निर्णय घेणं अत्यंत बैल मालकांसाठी खूप चुकीचं आहे मला सांगतो. कारण हे क्षेत्र चालू करताना आबांनी त्यांचे सहकार्य जी काही संघटनेतील मेन पदावरील लोक आहेत त्यांनी खूप काय कष्ट केलं होतं आणि काय थोड्याशा काय गोष्टी घडतात त्या चुकांमुळं लोकांच्या बरं का आबांनी हा राजीनामा द्यायला नको होता. कारण मी बैल मालक म्हणून बघतोय मी आबांनी मला बैल घेऊन दिला. एक साप मनाचा माणूस आहे तो बरं का. क्षेत्रात खूप लोक बघितली आहेत, लोक पण चांगले म्हणाले, पण आबा या क्षेत्रासाठी अत्यंत गरजेचं आपल्यासाठी सगळ्यांसाठी असणं. तर आबांनी हा निर्णय कृपा करून माघारी घ्यावा. तसेच हे संघटनेचे आपले सचिव असतील बाकी सर्व पदाधिकारी असतील त्यांनी आपापले राजीनामे माघारी घेऊन ज्याप्रमाणे हे क्षेत्र चालू आहे त्याप्रमाणे क्षेत्र मोहरत चालवावं हीच विनंती आहे आबांसाठी आणि संघटनेतील लोकांना. नक्कीच या व्हिडिओमार्फत आपण जो संदेश दिला आबांपर्यंत नक्कीच पोहोचेल. अजून काय सांगाल आता? 100% मी आबांना भेटायला 2 दिवसामध्ये जाणार आहे बरं का. कारण एक आज आपला बैल महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे पळतोय आणि आबांनी मला बैल घेऊन दिला आणि मला हे आबा हे व्यक्तिमत्व या क्षेत्रासाठी का पाहिजे? माझ्यासाठी नाही, लोकांसाठी पाहिजे. ते मला तुम्हाला सगळ्यांसाठी पाहिजे. काय गोष्टी कसं आहे बरं का. आज आबांनी दिल्लीपर्यंत सगळ्या टीमने त्यांच्या जे प्रयत्न केले ते प्रयत्न आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना होणार नाहीत. आणि जरी काय घटना पाठीमागच्या घडल्या असतील तरी आम्हाला त्याबद्दल मला सांगण्याचं एकच आहे मत की शेवटी आपल्या घराचा कारभारी आबा तुम्ही आहेत आणि घरात इतर लोक थोडीफार चुकतात आणि तुमचं मन खूप मोठं आहे. तर तुम्ही काय करा त्यांना माफ करून तुम्ही पदावर पुरून चालू करा. शेट आपल्या हे नक्कीच प्रत्येक बैलगाडी मालकाचा हाच विचार आहे की म्हणजे त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं आहे की आबांनी हा निर्णय खरंच मागे घ्यावं. कारण आता तुम्ही सांगितलं की त्यांनी काय बैलगाडी क्षेत्रासाठी काय काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. नक्कीच शेट धन्यवाद. आपल्या एका वेगळ्या विषयाकडे वळतो. आता आपण कालच बोलले असेल की आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबांनी काल बाईट दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कुठंतरी मी या क्षेत्रापासून पदापासून थांबतोय आणि राजीनामा देतोय. त्याविषयी तुमचं काय म्हणणं? आबा पाहिजे ते आणि आबा हे बैलगाडी अजून आबा नसते तर बैलगाड्या चालल्या नसत्या. आणि आबांचा स्वभाव म्हणजे आपण म्हणतो पण एखाद्याची माणसाची स्मरण क्षमता सण करण्याची लय आबांच्या दया. की आज त्यांना किती जणांचा तरी दबाव येत होता ते माणूसानं कधी कोणाला दाखवलेला नाही. पण शेवटी काय आपल्यातच फूट पळायला लागली. आज ते म्हणणार कोणाला मी दुखू. आज माणूस आज नाण्याच्या दोन्ही बाजू पण आपल्याच आहेत त्या. त्याच्यामुळे आबांना आज त्या गोष्टींना आपण हे केलं. पण आपल्याला सगळ्यांना आबांना पुन्हा अध्यक्ष म्हणून आणि आबा आहे ती म्हणून बैलगाड्या त्या 30 तारखेच्या पुढं आपण कुणी मैदानात जायचंच नाही. कारण काय आहे आबाजवळ येत नाही तिथं आपण मैदानात कुणी म्हणजे युट्यूबर असो समालोचक असो बैलगाडी आम्ही मालक असो आज आपण सगळे त्या आबांच्या ह्याच्यामुळे आहे. आज बैलगाड्या चालू नसताना तर आपण आज मैदानात नसतो ना. त्याच्यामुळे जे काय ते देव आहे ते आपला आबाज आहे ती. कारण आपल्या सगळ्यांसाठी एक नाही बैलगाडी क्षेत्रासाठी आबा हेच दिवस आहे की आपलं. आणि आपला देव जर नसतं तर मग आपल्याला कोण विचारणारच नाही ना. बरोबर. कारण आज आपल्या पाठीराखा नाही आपल्यासोबत. त्यामुळे आपल्यासोबत पाठीराखा पाहिजे. त्यासाठी 30 तारखेनंतर मैदानात आपण म्हणजे मैदान आयोजकांनी पण घेऊ नये आणि आपण बैलगाड्यांनी पण त्यात म्हणजे जाऊ नये आणि कुठल्याच